सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल फनजॉयमेंट. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असणार आहे. याचं कारण असं आहे की आपण गणपती बाप्पाच्या कृपेने जी अष्टविनायक सिरीज चालू केली होती त्या सिरीजचा आज फायनली आपण जाणार आहोत शेवटच्या गणपतीचं म्हणजे 8व्या गणपतीचं दर्शन करायला, ज्या गणपतीचं नाव आहे रांजणगावचा महागणपती. तर आपण पुण्याहून निघालेलो आहोत रांजणगावकडे जायला आणि जाता जाता रस्त्यात आम्हाला भली मोठी अशी बजरंगबलींची, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे अतिशय भली मोठी अशी मूर्ती दिसली आणि आमचा मोह आवरला गेला नाही आणि आम्ही गाडी थांबवली आणि बजरंगबलींचं दर्शन घेतलं. आणि आता बजरंगबलींचं दर्शन घेऊन आपण निघणार आहोत आपल्या 8व्या गणपतीच्या दर्शनाला म्हणजेच रांजणगावच्या महागणपतीला. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली जी संपूर्ण अष्टविनायकची जी सिरीज आहे ती सिरीज तुम्ही एकदा नक्की बघा आणि त्याचं दर्शन कसं घ्यायचं आणि कुठून त्या ठिकाणी कसं पोचायचं संपूर्ण माहिती तुम्हाला या अष्टविनायक सिरीजमध्ये आपल्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच मिळेल. तर ती सिरीज पूर्ण बघा आणि तुम्हीही नक्कीच एकदा दर्शनाला नक्कीच जा. चला तर आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण आता निघणार आहोत आपल्या प्रवासाला. चला तर जाऊया. नमस्कार मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत रांजणगावला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे तुम्हाला भव्य असं प्रवेशद्वार बघायला मिळतंय. हे आहे रांजणगावच्या महागणपतीचं प्रवेशद्वार आणि ह्या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जाणार आहोत गणपतीच्या दर्शनाला. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर थोड्याच अंतरावरती पुढे संस्थानातर्फे करून देण्यात आलेली 4 व्हीलर तसेच 2 व्हीलर पार्किंगची सोय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतरच आपल्याला वाटेमध्ये पूजेच्या साहित्याची छोटी मोठी दुकाने लागतात, त्या ठिकाणून आपण पूजा वगैरे विकत घेऊ शकतो. पूजा घेऊन झाल्यानंतर आपण थेट निघतो ते गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि तुम्हाला सांगतो, यानंतर आनंदामध्ये भर पडणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता आजही या ठिकाणी बिलकुलही देखील गर्दी नव्हती. त्याच्यामुळे आमच्या आनंदात अधिक भर पडला, ज्याच्यामुळे दर्शनाच्या रांगेमध्ये बघितलं तर कोणीच नव्हतं आणि आमचं दर्शन आजही बाकी गणपतींप्रमाणे अतिशय पटकन होणार होतं. त्यामुळे उत्सुकता लागलेली होती ती गणपती बाप्पाच्या दर्शनाची. मंदिराजवळ आल्यानंतरच प्रथम दर्शनी आपल्याला कासवाची प्रतिमा बघायला मिळते. त्यानंतर समोर दिसतो तो भव्य दिव्य असा अतिशय मजबूत लाकडी खांबांमध्ये आणि लाकडी कामामध्ये तयार करण्यात आलेला अतिशय छान आणि सुंदर असा सभामंडप. सभामंडपाजवळ पुढे सरकल्यानंतर सर्वात प्रथम दर्शनी आपल्याला दर्शन होते ते गाभाऱ्यासमोर असलेल्या गणपती बाप्पाचे वाहन मूषक यांचे. मित्रांनो, या ठिकाणी गाभाऱ्यात गणपती बाप्पाचे व्हिडिओ काढण्यास मनाई होती, त्या कारणाने आपण बाहेरच असलेल्या टीव्हीमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन या ठिकाणी करवणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता आपण गाभाऱ्यातून दर्शन घेऊन या ठिकाणून आपण आता बाहेर आलेलो आहोत. त्यानंतर बाहेर आल्यानंतरच अजून एक मंदिर दिसले आणि त्या मंदिराच्या आतमध्ये आपण एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एका आजींना आपण माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की हे आधीचे मूळ मुख्य मंदिर होय आणि या मंदिरात देखील महागणपतीची मूर्ती होती आणि गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धीची मूर्ती देखील होती आणि असे त्यांनी सांगितले की या गणपतीची मिरवणूक देखील काढली जाते. त्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर आपण पुढे आलो आणि पुढेच होते ते ध्यान मंदिर.
गाभारा छोटा असल्या कारणामुळे त्या ठिकाणी भाविकांना ध्यानासाठी बसता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी जवळच पुढे जाऊन एका विशिष्ट अशा ध्यान मंदिराची देखील सोय करण्यात आलेली आहे, जेणेकरून भाविक या ठिकाणी येऊन शांतपणे बसून ध्यान करू शकतील. या ठिकाणी आपल्याला भगवान महादेवांचे गणपतीसोबतचे या ठिकाणी काही पेंटिंग्स बघायला मिळतात. तसेच त्याच्यानंतरच पुढे गणपतीच्या अतिशय भव्य अशी स्वरूप प्रगट केलेली अशी गणपतीची 10 मुखांची असलेली मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तसेच समोरच गणपतीचे परमभक्त मोरया गोसाव्यांची देखील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर संस्थानाचा अगदी प्रशस्त असा सभामंडप आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अष्टविनायक दर्शनाचा मॅप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तसेच बाजूलाच या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारा एक लेख देखील आपल्याला बाजूला वाचायला मिळतो. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की हे मंदिर 400 वर्षे जुने असून या दगडी गाभाऱ्याचे काम पेशवे काळात करण्यात आले. तसेच हे मंदिर पुणे नगर मुख्य रस्त्यालगत आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. अतिशय भव्य आणि प्रशस्त असा स्वच्छ सुंदर परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तसेच या ठिकाणी मोफत प्रसादालय देखील आहे. या ठिकाणी दिवसातून 2 वेळेस मोफत जेवण देखील दिले जाते. मंदिराच्या आवारातच दगडी काम असलेली एक भव्य दिव्य अशी विहीर देखील आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली. त्यानंतर बघायला मिळाले ते काळ्या दगडात बांधकाम असलेले पेशवेकालीन महादेव मंदिर. गणपतीचा एक इतिहास देखील आहे. प्राचीन काळी गृत्समद नावाचे थोर ऋषी व गणेश भक्त होते. त्यांनी अनेक शतके तपश्चर्या करून भगवान गणेशाचा कृपाशीर्वाद मिळवला होता. अचानक एके दिवशी त्यांच्या शिंकेमधून लाल रंगाचा मुलगा निर्माण झाला. गृत्समद ऋषीचा हा पुत्र दिवसेंदिवस मोठा होत गेला. अनेक विद्या शस्त्रे यांच्यामध्ये तो निपुण झाला होता. तो मोठा गणेश भक्त होता, परंतु असुरी शक्ती त्याच्या अंगात संचार करत होती. अनेक वर्षांच्या तपश्चर्येमधून भगवान शंकरांच्या कृपेने भगवान गणेशास प्रसन्न केले व भगवान गणेशाने त्याला सोने चांदी व रुपये यांची 3 फिरती नगरे भेट दिली व वरदान दिलेली ही नगरे ज्या दिवशी एका सरळ रेषेत येशील त्या दिवशी तुझा मृत्यू होईल असे सांगितले. तेव्हापासून तो राक्षस त्रिपुरासुर म्हणून ओळखला जाऊ लागला. भगवान गणेशाचे व शंकराच्या वरदानामुळे त्रिपुरासुर राक्षस उन्मत्त झाला. त्याने स्वर्ग, पृथ्वी व नरक येथे अत्याचार सुरू केले. त्यांच्या अत्याचाराने ऋषी, मानव व देव त्रस्त झाले. कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे जाऊन यामधून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याचे सर्वांनी ठरवले. सर्व ऋषीमुनी, देव व मानवगण यांनी कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांची प्रार्थना केली व त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्याची विनंती केली. भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचे वध करण्याचे मान्य करून लढाईला सुरुवात केली. प्रथम राक्षसाने भगवान शंकरांचा पराभव केला. त्याचवेळी नारद मुनी यांच्या कथनाप्रमाणे भगवान गणेशाची पूजा लढाईपूर्वी केली नाही, ती पूजा करावी व आशीर्वाद घ्यावेत. त्याप्रमाणे श्री क्षेत्र मणिपूर येथे गणेशाची स्थापना करून उग्र तपश्चर्या महादेवांनी सुरू केली व राक्षस वधासाठी अस्त्र द्यावे ही विनंती केली. हे श्री क्षेत्र मणिपूर म्हणजेच सध्याचे रांजणगाव होय. भगवान शंकरांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान गणेश 10 मुख व 20 हात असलेले महाकाय रूपात प्रकट झाले. अशा महाकाय रूपामुळे येथील गणपतीस महागणपती म्हणून ओळखण्यात येते. भगवान शंकरांना एकाक्षर मंत्र देऊन त्रिपुरासुर वधात यश येईल असे सांगितले आणि भगवान शंकर त्रिपुरासुरावर चालून गेले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला भगवान शंकरांनी एका बाणात एकाक्षरी मंत्राच्या सामर्थ्याने भीमाशंकर येथे त्याचा वध केला व त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. महान साधू व गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या आज्ञेने वेदसंपन्न मोरोबा देव यांनी रांजणगाव येथे येऊन महागणपतीची पूजा अर्चा सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत देवघराण्यातील वंशज ही परंपरा सांभाळत आहे. तर हा होता महागणपतीच्या मागचा इतिहास. तर मित्रांनो, अशा प्रकारे अष्टविनायकातल्या शेवटच्या म्हणजे 8व्या रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन आपलं आता पूर्ण झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपली अष्टविनायक गणपती दर्शनाची जी सिरीज होती
ती संपूर्ण सिरीज देखील आज गणपती बाप्पाच्या कृपेने कंप्लीट झालेली आहे। तर माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती आहे की आपली जी ही अष्टविनायकाची सिरीज आहे ती तुम्ही देखील नक्की बघा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत किंवा इतर मित्रांपर्यंत देखील ही सिरीज नक्कीच पोचवा आणि ही संपूर्ण सिरीज बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन ठिकाणांबद्दल माहिती मिळू शकेल। चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बघत राहा फंजॉयमेंट। चला बाय बाय।